प्रयत्न झाला होता, इथे मात्र चांगलं छत्रछन बघायला मिळतं. तर 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर 3 धावा इथे पटकावल्यात. चांगला प्रयत्न झाला होता, आपण बघितलं होतं चौकारापर्यंत चेंडू गेला होता, मात्र चांगलं छत्रछन बघायला मिळाला. एक धाव काही वाचू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. धावसंख्या येते म्हणजे 3. अतुल स्ट्रायकांकडे. ओ याला मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं होतं. चेंडू सिलिमी टॉप क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडूला आकाश चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव. चान्स आला होता झेलचितचा, मात्र चान्स जो आहे तो मात्र हुकलेला आहे. थोडाफार लांब चेंडू आला आणि एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या आकड्यावर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संजय स्ट्रायकांकडे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे शब्दचक आलेत आणि कुठलीच चूक करत नाहीत. रुपेश जाधव चांगला झेल पकडतायत. गडी बाद. आरजे रवि. नाम बदनाम है मगर अपन का फेम है, हमसे जो टकराए वो दीवार. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवतोय तो म्हणजे मिलिंद दिंडा. नवीन बॅटर बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 4 धावा. 3 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. राईट आर्म ऑन द विकेटने आकाश. ओ यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित बॅटचं कनेक्ट झालं नाही चेंडू आणि बॅटचं, आणि त्यामुळे चेंडू यष्टीरक्षक राजू याच्या हातामध्ये विसरला होतोय. निर्धार स्वरूपात चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही धावसंख्या ती म्हणजे 4. एक गडी बाद पेंढरीपाडा संघ. हो यावेळेस मात्र चेंडूला खेळलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग रिजन वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. थोडाफार प्रेशर मध्ये मला वाटतं जाणवतोय तो म्हणजे पेंढरीपाडा संघ. शेवटचा चेंडू 6 धावा. हो याला मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता. 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. करण चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या 2 ने पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. षटकाची समाप्ती व्हायला गडी बाद झाला तो म्हणजे 1. रुपेश जाधव येतोय नंबर 2 चा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. रुपेश जाधव येतोय नंबर 2 चा गोलंदाज गोलंदाजीसाठी. बघा आता मात्र धावसंख्या किती 3 षटकामध्ये लावले जातील जगदंबा पेंढरीपाडा संघ, कारण समोरचा संघ देखील एक ताकदवर संघ आहे. ओ पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. थोडंफार क्षेत्ररक्षण यावेळी मात्र घटाळाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. त्याचं प्राप्त म्हणजे 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 10 या आकड्यावर. अतुल आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. 3 धावांवर खेळतो, तर मिलिंद 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर खेळतोय. यावेळेस मात्र बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे डीप थर्डमॅनला. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर.
3 षटकामध्ये बघूया किती धावा इथे जमवल्या जातील, कारण आता मात्र हवा जी आहे ती थोडीशी पडलेली दिसते. मोठे पटके नक्कीच येतील की नाही सांगू शकत नाही. ओ या मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बॅट अगोदर फिरली जाते, चेंडू मात्र थोडाफार लेट येतोय. निर्धास्त स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. यावेळेस रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, 2 षटरक्षक घेत आहेत. चेंडू मात्र लोमॅन्स लँड मध्ये पडला जातोय. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते, ती म्हणजे 14 या आकड्यावर. मिडॉप थोडासा मी म्हणेन डीप आहे, त्यामुळे चेंडूला मात्र आदर करू शकले नाही. यावेळेस मात्र शतषक आहेत, चुकी करणार नाही आहेत. गडीबाद, विकेट डाऊन. दुसरा आदरा बफला जातोय पेंढरीपाडा पंगाला. गडीबाद. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. तर नवीन फलंदाज धीरज दिंडा बातोय करण्यासाठी. धाव संख्या ती म्हणजे 14 धावा. गडी बाद झालते म्हणजे 2. शेवटचा चेंडू फेल या दुसऱ्या षटकातील. डावखुराताचा फलंदाज आहे आता मात्र खेळण्यासाठी भावेश. नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये कदाचित त्याला प्रमोट करण्यात येईल. तर रुपेश जाधव गोंधळी मार्कवर. शेवटचा चेंडू राईट ऑफ द विकेटने. या मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. आकाश चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. षटकाची समाप्ती वाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते म्हणजे 16 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्यात. कम ऑन डीजे. बजरंग बली बी टीम गोरसई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर भावेश पवारी तो बॉलिंग लावा तुम्ही. नंबर 3 चा गोलंदाज गोंधळी मार्कवर मात्र दाखल होतोय तो म्हणजे सागर गायकर. गोलंदाजी मार्कवर येतोय. नक्कीच थोडंफार फास्ट खेळायचं आहे. सागर गायकर नंबर 3 चा षटक घेऊन येतोय. पहिल्याच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. धावसंख्या म्हणजे 16 धावा 8च्या फरकाने आतापर्यंत चालतोय. या वेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही फलंदाज आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात, निर्धास्त स्वरूपात. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज सागर याचा. शेवटचा षटक आहे, स्लॉग होता षटक आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र
चेंडू मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाही यात. गडी बाद, विकेट आउट. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे नवनाथ गहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. गडी बाद झाले ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. ओके, नवनाथ एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. संघाला देखील गरज आहे. चांगला खेळ होईल का या मॅच मध्ये? शेवटचा सामना आहे. शेवटच्या मॅच मध्ये बघूया कसा प्रकारे सामना करेल तो म्हणजे गोलंदाज सागर याचा नवनाथसाठी. हो, याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जातं. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावर. चेंडू टाकून झाले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. मोठे फटकेपासून थोडंसं वंचित ठेवले पेंढरीपाडा संघाला. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले. आता मात्र डावखोर आताचा फलंदाज धीरज स्ट्रायकांकडे येतोय. यावेळी सफळ होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय तो म्हणजे आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना मसुनी चकड्यामध्ये, ना मसुनी चकड्यामध्ये. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. थँक्यू डीजे. धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. थोडंसं फास्ट खेळायचं आहे मी विनंती करतोय, कारण अंधार होत चाललाय. बॅड लाईटला सामोरं जाणार नाही याकडे लक्ष द्या. नवीन फलंदाज किरण जातोय खेळण्यासाठी. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलेल तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 19 धावा. या चेंडूवर मोठा फटका येईल का? नवनाथ असेल स्ट्रायकांकडे. संघाला देखील गरज आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू मात्र 1 बाउन्सने कलेक्ट केला जातोय. एक धाव पाळून पूर्ण केली, दुसरी धाव देखील पाळून पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव नाही मिळणार, कारण 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 21 धावा आणि 22 धावांचं टार्गेट असेल.
तीन षटकाचा खेळ पूर्ण झालेला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा जर बघितल्यानंतर 21 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 22 धावांचं एक माफकचं आव्हान ठेवलं आहे. मात्र जगदंबा स्पोर्ट्सचा पेंढरपाडा संघाची आपण बॉलिंग जर बघितली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 22 धावा करणं देखील कठीण होऊ शकतं. ते म्हणजे जयंबिका स्पोर्ट्स कर्णरपाडा टीमला 18 चेंडू आणि 22 धावांचं हे टार्गेट. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये. बघा सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आकाश आणि राजू. 18 चेंडू आणि 22 धावा. अठरा चेंडू आणि या जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. या पहिल्या षटकासाठी कुठला गोलंदाज नवनाथ इथे थोडीशी चर्चा करतोय. पाहूया कुठला. चला सलामीची जोडी उतरलेली आहे. स्ट्राईक वरती आकाश आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती राजू. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतुल सुरुंग. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू बघा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला आहे. सॉफ्ट हँडने हा चेंडू ते खेळून काढला होता. फक्त हा चेंडू ते खेळून काढलेला वेगवान चेंडू होता. सन्मान दिलाय अतुल सुरुंग याला. पहिला चेंडू निर्धाव. 22 धावांचं एक माफक आव्हान आहे. 22 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 17 चेंडू आणि आता 22 धावा करायच्या असतील. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव आलाय. पंचांनी लगेच दर्शवलंय की हा बाउन्सर आहे. पहिला आहे आणि ताकीद देखील दिलाय 1 फॉर दी ओव्हर. दुसरा आला तर दंडित केलं जाऊ शकतं. अतुल यांनी जी आपली लाईफ लाईन होती ती नक्कीच टाकलेली आहे. मात्र आता त्याच्याकडे ती लाईफ लाईन नसणार आहे. संपलंय. अबलेस बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे तिकडे. पकडला जातो झेल. आकाशाचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. चला पहिला विकेट डाऊन झालेला आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव आले आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आकाशाचा फेटाळून लावलाय आणि विकेट देखील मिळालाय. रुपेश आलाय. अबलेस बघा हुक करण्याचा प्रयत्न. शतरक्षक दूरवरती आहे. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रुपेश बघा किती वेगाने धावलाय. भरपूर वेगाने धावलाय. 2 धावा या पडून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावा. या 2 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे संघाचं.
चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 2 म्हणजे अजूनही 20 धावींची गरज आहे. कमबॅक केलाय अतुल याने पहिल्या षटकामध्ये. बघा आणखीन एक, मात्र पंचांनी दर्शवले हा चेंडू असेल वाईड आणि लगेच तिसऱ्या पंचांचा इथे इशारा केलाय. पाहूया तिसऱ्या पंचांकडे जातोय. चला फेअर डिलिव्हरी आहे, कारण चेंडू पडल्यानंतर वलन घेऊन निघून गेलाय. यस, तुम्ही नंतर बघू शकता. नक्कीच तुम्ही नंतर बघू शकता जो निर्णय आहे, कारण चेंडू पडल्यानंतर वलन घेऊन निघून गेलाय. बघा सरळ बॅट आहे, चेंडू खेळून काढलाय. धीरज आहे तिकडे, खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती 3 रन्स आपण पाहतोय. 12 चेंडू, अजूनही 19 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. कंपॅरिझन आपण जर बघितला तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या 8 धावा होत्या, कर्नलपाडा संघाच्या फक्त 3 धावा आहेत. विकेट एक गमावला होता. इकडनं नक्कीच कमबॅक करावं लागेल जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा टीमला. चला, सागर माळी सरांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच मॅच ते बघतायत आणि त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी, निर्णायक षटक हाताळण्यासाठी नवनाथ गहिला. स्ट्राइक वरती आपण पाहतोय रुपेश याला. पहिला चेंडू शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिलिंद आलाय आणि मिलिंद याने पकडलाय झेल. रुपेश याचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. Thank you, DJ. New batter, big man. Karan आलाय. करण जाधव 4 इनिंग मध्ये 10 धावा बनवल्यात. 6 हा त्याचा बेस्ट आहे. बघा मिस टायमिंग झालाय आणि करण देखील माघारी परतलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी.
थँक्यू डीजे. चला बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन झालेत. गोलंदाज हॅट्रिक वरती आलाय आणि कर्णारपाडा संघ अडचणीमध्ये सापडलाय. नव्याने बॅटर भावेश आलाय, भावेश जाधव. इकडनं जर संघाला अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर भावेश आणि राजू याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 चेंडू 19 धावींची गरज आहे. यस गॉन, विकेट हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. थँक्यू. ही तिसरी हॅट्रिक आहे. पहिली हॅट्रिक आपण जर बघितलं तर अक्षय जाधव याने घेतली होती डोंगरीपाडा संघाचा. त्यानंतर वेदांत याने दुसरी हॅट्रिक घेतली होती भेंडीपाडा संघाचा. आणि ही तिसरी हॅट्रिक इथे नोंदवली जात आहे नवनाथ गहिला याच्या नावावरती. 9 चेंडू 19 धावींची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. नऊ चेंडू 19 धावींची गरज. हा चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल. काय चांगली बॉलिंग इथे करतोय नवनाथ गहिला. बघा लाईन लेथ खूप चांगली आहे, ॲक्युरेसी दाखवली जाते. 22 धावांचं एक माफकचं आव्हान होतं. मी अगोदरच म्हटलं होतं की या 22 धावा करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. कर्णारपाडा टीमला ॲव्हरेज बघा. चेंडू खूप चांगल्या प्रकारे खेळून काढलाय, मात्र धीरज दिंडा आहे तिकडे, पकडला जातोय. आणखीन एक झेल, फलंदाज फेल. पवन बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट डाऊन झाल्या या षटकामध्ये. एकही धाव खर्च केलेली नाही आहे. चेंडू टाकून झालेत 5, धावा लागल्यात 3, विकेट मिळवल्यात या षटकामध्ये 4. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर येतोय तर तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच काहीतरी कमबॅक होताना पाहायला मिळेल कर्णारपाडा टीमचा. यावेळेस 5वी विकेट येऊ शकले असती, मात्र आलेली नाहीये. चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल. विकेट मेडन हे षटक हाताळलाय नवनाथ गहिला याने. आता चेंडू बाकी राहिलेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत 19. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावींची गरज. राजू जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे मी तर म्हणेन, कारण पूर्ण जिम्मेदारी असेल राजू जाधव या फलंदाजावरती. 6 चेंडू 19 धावींची गरज आहे. चला लगेच शतरक्षण लावून घ्या टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीवाडा. बघा नवनाथ गहिला याने जे विकेट्स घेतल्यात ते आपल्याला दर्शवले जात आहेत. खूप चांगली बॉलिंग इथे राहिलेली आहे. निर्णायक षटक राहिलाय मी तर म्हणेन, मात्र राजू अजूनही आहे. आता तो आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावींची गरज आहे. धीरज धिंडा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. इकडनं हात खोलावेच लागतील, मोठे फटके मारावेच लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. जयंबिका स्पोर्ट्स कर्णारपाडा टीमला 6 चेंडू 19 धावींची गरज आहे. पहिला 1 ते 2 चेंडूवरती नक्कीच ह्या सामन्याचं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय तर नक्कीच थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतो. पाहूया राजू काय करेल. पहिल्या चेंडू असून बिग हिट करेल की थोडीशी वाट बघेल. सध्या तरी वाट बघितली तर नक्कीच वेळ निघून जाईल. पाहूया. सहा चेंडू 19 धावींची गरज आहे आणि पहिला चेंडू हा वाईट टाकलाय, एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट. बिग ब्लो, मोठा हात. राजू जाधव बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा आणखीन एक बॅटर आलाय, कुंदन बसवत. सध्या तरी आपण पाहतोय हा सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुंदन आलाय आणि कुंदन याने चेंडूला पाठवलेला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालेलं आहे. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन आपण पाहतोय. 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू बाकी आहेत अजूनही 4 धावा बनवायच्या. 16 कुंदन बसवत अजूनही बाकी आहे आणि मी अजून बाकी आहे सांगतोय, मात्र हा फटका फसलाय. सुनील याने पकडलाय झेल. कुंदन बसवत याचा देखील संपलाय खेळ. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. इथे आपण जर बघितलं ना तर धावांपेक्षा विकेट जास्त गमावल्यात जयंबिका स्पोर्ट्स कर्णारपाडा टीमने. धावा आहेत 6 आणि विकेट गमावले 7. कुठेतरी दडपणामध्ये जाणवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं ना तर फक्त 2च धावा आल्या, 3च धावा आल्या आणि त्यानंतर विकेट मेडन षटक हाताळलं. धीरज 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत 8वा गडी बाद.
थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. नक्कीच आयाराम गयाराम ही स्थिती सध्या तरी जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघाची राहिलेली आहे. 8 गडी बाद झालेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 22 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णतः प्रेशराईज झालेला आहे. आणि नवनाथ याचं हे षटक जे पडले ना ते नक्कीच निर्णायक ठरलेला आहे. 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाही आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आणि आता आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ 1 पाऊल दूर आहे विजयापासून आणि क्वालिफाय होण्यापासून. आणि विकेट 9वा गडी बाद झालाय. बघा धावा फक्त 7, गडी बाद झाल्यात 9. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. हार्ड लक कर्नाळपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक. अभिनंदन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. चला खुर्च्या जमा करायच्या आहेत. चला अनिकेत दलवे तिकडे खुर्च्या जमा करायच्या आहेत.